थोडक्यात जो गाभा आहे तो लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हा पुढचा जो उद्गार आहे, पाचवा उद्गार, तो आपल्याला इथं पाहायला भेटतो आणि तो अशा प्रकारचा आहे. योहान 19 आणि वचन 28 मध्ये, यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. ओके, तर हा जो उद्गार आहे खऱ्या रीतीने जर आपण पाहिलं तर जुन्या कराराचं जे चित्र आहे ते तो रेखाटतो, नाही का आपल्या समोर, जर आपण बारकाईने पाहिलं तर. कारण स्तोत्र 69 आणि वचन 21 मध्ये आपण पाहतो की त्यांनी मला अन्न म्हणून विष खायला दिलं, तहान भागवण्यास मला आम दिली. आणि हे शास्त्रलेखाप्रमाणे पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे, नाही का. तिथं त्याच्या जवळच्यांनी केलेला विश्वासघात, शिष्यांनी त्याला सोडलं, खोटे आरोप करण्यात आलं, 2 चोरांच्या मध्ये त्याला खेळण्यात आलेला आहे, त्याने केलेली प्रार्थना, त्याला तहान लागणं, नाही का, त्याचे हाड मोडले नाहीत, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, श्रीमंताची कबर त्याला मिळणं, सर्व काही शास्त्रलेखाप्रमाणे घडून आलेला आहे. आणि म्हणूनच प्रभू आता त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे काय आहे, शास्त्रलेख पूर्ण व्हावा. कारण सुरुवातीला असं म्हटला की मी नियमशास्त्रातील काना किंवा मात्रा रद्द करायला आलेलो नाही, तर मी तो पूर्ण करायला आलेलो आहे. आता इथे ज्यावेळेस प्रभू हा उद्गार काढत आहे, हा उद्गार आपण अगोदरच पाहिलेला आहे की पहा 3 तास अंधार होता आणि त्यानंतर प्रभू म्हटला की एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहेस, नाही का. आता जर तुम्ही स्तोत्र वाचलं तर तिथे तुम्हाला शिकायला भेटल की 3 तास जवळजवळ ते 3 आणि 3 तास म्हणजे 6 तास तो वधस्तंभावर आहे, रखरक्त ऊन आहे आणि भयंकर इतक्या वेदना शारीरिक असतील त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा परिपूर्ण क्रोध त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे. ते किती भयंकर आहे, नाही का. आणि ते आपल्याला समजू शकतं की त्याच्या जीवाच्या वेदना किती भयंकर आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस तो हा उद्गार काढतो की मला तहान लागली आहे, यातून पहिला मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे काय, ख्रिस्त परिपूर्ण मानव होता. कारण अनेक लोक म्हणतात की नाही तो आत्मिक होता, अनेक लोक म्हणतात की नाही, ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खेळण्याची वेळ आली त्यावेळेस देवाने दुसऱ्याला कुणाला तरी पाठवलं, त्याच्या जागी त्याने ती जागा घेतली. पण हे चुकीचं आहे. ख्रिस्त स्वतः हा वधस्तंभे गेला, त्याची वास्तविकता होती, तो परिपूर्ण मनुष्य आहे, त्याचं हे आठवण करून देतं. कारण पहिले तिमोथी 3:16 मध्ये काय सांगितलेलं आहे, सुभक्तीचं रहस्य निर्विवाद मोठं आहे, तो देहाने प्रगट झाला, तो देहधारी झालेला आहे, तो परिपूर्ण मनुष्य म्हणून या भूतलावर आला, तो महान पराक्रमी देहधारी झालेला आहे. फिलिप्पियरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की त्याने स्वतःला रिक्त केलं म्हणजे त्याने आपलं देव पण बाजूला सारलेलं नाही. देव म्हणून तो सर्वकालिकतेमध्ये सोबत होताच, तो देव म्हणून होताच, पण आता देवपणा सोबत मनुष्यत्वाची ही भर पडलेली आहे. आपण जर म्हटलं की तो या भूतलावर असताना त्याने आपलं देव पण बाजूला केलं, तर मग त्याने चमत्कार कसे केले, नाही का. तो परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव म्हणून जगला आणि म्हणूनच तो परिपूर्ण तारणारा म्हणून आपला बदली अर्पण म्हणून वधस्तंभावर जाऊ शकलेला आहे. आणि म्हणूनच त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व इथे आपल्याला पाहायला भेटतं. त्यासोबतच मला तहान लागली आहे ही त्याच्या वेदनेची जी तीव्रता आहे ते सुद्धा दाखवतं, नाही का, की किती त्या वेदना भयंकर होत्या. स्तोत्र 22 आणि 14 मध्ये आपण पाहतो जो अनुभव दाविदाला तिथं भेटत आहे, तोच अनुभव महान दाविदामध्ये आपण पाहतो, जिथं म्हटलेला आहे, मी पाण्यासारखा ओतला गेला आहे, माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिल्ले झाले आहेत, माझे हृदय मेणासारखे झाले आहे, ते आतल्या आत वितळले आहे, माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे, माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे, तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस. हे चित्र वधस्तंभाची आठवण करून देणार आहे आणि तेच ख्रिस्त अनुभवत होता, हे आपल्याला इथं शिकायला भेटत आहे. आता आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं शरीर, संपूर्ण शरीर वेदनेने तळमळत होतं, त्याचं तोंड पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे आणि आता तो ओरडत आहे, मला
तहान लागलेली आहे. इथं तो दयेची याचना करत नव्हता, इथं तो त्याच्या वेदना कमी व्हाव्यात याची पण तो इच्छा बाळगत नव्हता. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा, नाही का? त्याची काळजी आपल्याला पाहायला भेटत आहे, शास्त्रलेख पूर्ण व्हावा. आणि ज्यावेळेस आपण इथं पाहतो, खरं जर आपण पाहिलं की तो ज्यावेळेस म्हणत आहे की मला तहान लागलेलं आहे, कधी म्हटलं बरं? पहिला जो शब्द आहे त्याच्या अगोदरचा, माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला. त्याच्यानंतर तो म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा, म्हणून त्याने असं म्हटलेलं आहे. जर आपण विलाप गीत जर वाचलं, विलाप गीत अध्याय 1 वचन 12 आणि 13 मध्ये, येणाऱ्या जाणाऱ्यांनो हे पाहून तुम्हाला कधी काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले. ह्या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय? हे लक्षपूर्वक पहा. त्याने माझ्या हाडांना वरून अग्नी लावला, ती त्याने ग्रासून टाकली. त्याने माझ्या पायांसाठी पाश मांडला, त्याने मला मागे वळवले, त्याने मला उजाड सदा कोमजलेली असे केले आहे. तहान देवाच्या क्रोधाच्या तीव्र उष्णतेत त्याच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना ज्या होत्या त्याची आठवण करून देत होतं. ज्या भूमीत जिवंत देव नाही, ज्या भूमीत दुष्काळ आहे, भयंकर असे अवस्था आहे, त्याची आठवण ते करून देणार होतं. आणि पहा, स्तोत्र 42 वचन 1-2 मध्ये सांगितलंय, जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. तो 3 तास वेगळा झाला होता. त्या देवाबरोबर पुन्हा सहभागितेसाठी त्याची तीव्र इच्छा सुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. त्यानंतर मला तहान लागली आहे हे आपल्याला कशाबद्दल सांगतं की पवित्र शास्त्राबद्दलचा त्याचा अतिउच्च आदर. कारण तो काय म्हटलेला आहे, यानंतर आता सर्व पूर्ण झालेलं आहे हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा. अरे वधस्तंभावर 6 तास झालेला आहे, किळलेला आहे, भयंकर विनात तो रखरखलेला आहे, त्याला श्वास घेण्यासाठी त्याला गुडघे वरती उचलावं लागत आहेत. आता शक्ती संपत आलेली आहे, तरी सुद्धा त्याच्या डोक्यात काय आहे? देवाचं वचन पूर्ण व्हावं, शास्त्रलेख पूर्ण व्हावं. त्याने देवाच्या वचनाला महत्व दिलेलं आहे. तो म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून हे झालेलं आहे. स्तोत्र 1 मधील धन्य पुरुष तोच होता. धन्य आहे तो पुरुष जो नियमशास्त्रावर रात्रंदिवस स्मरण करतो. त्या क्रूसावर, त्या वेदनेत सुद्धा तो धन्य पुरुष शास्त्रावर मनन करताना दिसत आहे. त्याच्या मुखातून निघणारा वचन आपण पाहत आहोत, नाही का? की त्याची इच्छा पूर्ण करणं हेच त्याचं ध्येय होतं, नाही का? त्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्याने वचनाचा उपयोग केला, त्याच्या शिकवणीमध्ये सुद्धा वचनाचा उपयोग केलेला आहे. त्याच्या सोबत करणारे जे प्रश्न आहेत, वादविवाद आहे, त्यामध्ये सुद्धा त्याने प्रश्नाने त्यांना उत्तर दिलेले आहेत. आता मृत्यूच्या क्षणी सुद्धा तो म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा. किती अद्भुत आहे बघा, ख्रिस्तामध्ये ते पूर्ण झालेला आहे. तो पित्याच्या अधीन झालेला आहे, त्याची ते आठवण करून देतं, त्याचा आज्ञा पालनाची आठवण करून देतं. फिलेपियरास पत्र अध्याय 2 मध्ये सांगितलं की त्याने येथपर्यंत आज्ञा पालन केलं, कुठपर्यंत? मरण, आणि तेही वधस्तंभावरील मरण त्याने सोसलेलं आहे. त्याचा आज्ञा पालनाची ते आठवण करून देत आहे. तो म्हणतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो हे बोललेला आहे. खरोखर त्याने आपले व्याधी आपल्यावर घेतले, त्याने भयंकर ते दुःख सहन आपल्यासाठी केलेलं आहे, यासाठी की तो आपल्याबद्दल सहानुभूती दाखवणारा असा महायाजक म्हणून देवासमोर तो सादर होईल, नाही का? आणि त्यासोबतच मला तहान लागली आहे हे सार्वत्रिक गरज सुद्धा दाखवतं. जगिक दृष्टीने तहान कशाची असते बरं लोकांना? जगातील ऐश्वर्य, संसाराची खुशारकी, सुखसोयी, देहवासना, नाही का? पण इथं तहान ही वेगळी आहे. विश्वासणाऱ्यांची तहान वेगळी आहे, नाही का? जगातून जे निवडलेले आहेत त्यांची तहान वेगळी आहे. ख्रिस्ताला लागलेली तहान आपल्याला पाहायला भेटत आहे. ख्रिस्ताने आपल्याला तृप्त केलेला आहे. तो म्हणतो जे मी पाणी देईल म्हणे, जो पेईल त्याला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. योहान 4 आपल्याला सांगतं ती तहान आध्यात्मिक आहे. म्हणूनच नैसर्गिक गोष्टी ती तहान कधीच भागू शकणार नाही. स्तोत्र 42:2 मध्ये माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झालाय, मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेऊ म्हटलेलं आहे. आणि योहान 4:14 मध्ये पहा, मी देईन ते पाणी जो घेईल म्हणे
जो कोणी पेल त्याला कधीच तहान लागणार नाही. ख्रिस्ताला तहान लागली यासाठी की आपण तृप्त राहावं.